60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन, दरमहा मिळणार 12,000 रुपयांचं निवृत्ती वेतन. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 27 तारखेला नवी दिल्लीमध्ये बैठक. नवी दिल्लीतल्या या बैठकीला पक्षातले बडे नेते राहणार उपस्थित. रमजान ईदचं औचित्य साधत भाजपचा नवा उपक्रम. भाजप 32 लाख मुस्लिम कुटुंबांना देणार भेट. दिल्लीतून सौगात ए मोदी या अभियानाला सुरुवात. कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक. दुधाचं थकीत अनुदान मिळावं या मागणीसाठी आंदोलन. गायीच्या दुधानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली आंघोळ. कुणाल कामराच्या विरोधात कल्याणमध्ये महिला शिवसैनिकांचं आंदोलन. कामरासह संजय राऊतांच्या फोटोला चप्पल मारत केलं आंदोलन. सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं आगमन. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. कलिंगड आणि काकडी पिकाचं नुकसान होण्याची भीती. इस्रायलकडनं पुन्हा गाझा पट्टीवर हल्ले सुरू. ऑस्कर विजेत्या पॅलेस्टाईन दिग्दर्शकाचंही अपहरण करत मारहाण. गाझावर सिनेमा बनवल्यानं इस्रायल आक्रमक. दोन वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर आणलेली वाहनं भंगारात. राष्ट्रपतींसाठी आणलेली यांत्रिकी वाहनं अडगळीत पडली. नाशिकच्या पंचवटीमध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. आणि रांजणगाव येथील कोयता गँग बीडच्या केज पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी सिनेमा स्टाईल हल्लेखोरांचा केला पाठलाग. हल्लेखोरांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.